नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. विना औषध विना ऑपरेशन आरोग्य पॉइंट सेंटर मोहितेमळा गांधीनगर. संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9503085561. भ्रमणध्वनी क्रमांक 9503085561. नमस्ते दोस्तों, हेल्थ प्रॉब्लम का नेचुरल सोल्यूशन चाहिए? मैं आपको ले चलता हूँ आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर, जहाँ मिलता है नेचुरल हीलिंग एंड लास्टिंग रिलीफ। ये है मोहितेमाड़ा नियर गणेश टाकीज गांधीनगर और यहाँ है आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर। यहाँ पेन रिलीफ, ब्लड सर्कुलेशन इंप्रूव, स्ट्रेस एंड फेटिग्यू कम करना, इम्यूनिटी बूस्ट सब नेचुरल होता है। एक्यूप्रेशर यहाँ फायदेमंद है, जैसे नेक बैक नी पेन, वत कपा पित्त इम्बैलेंस, पैरालिसिस, स्पॉन्डिलिसिस, फ्रोजन शोल्डर, मेंटल डिसऑर्डर, टिंगलिंग और ट्रेमोर्स में। ट्रीटमेंट करते हैं यहाँ एक्सपीरियंस स्पेशलिस्ट शार्दुल सासे MD एक्यूनेचुरोथेरेपिस्ट, जो एक्यूप्रेशर एंड बोन सेटिंग दोनों करते हैं। 15 अगस्त से 25 अगस्त तक मिल रहा है यहाँ 10% डिस्काउंट। अभी अपना पहला स्टेप लीजिए टुवर्ड्स हेल्थ। हातकणंगले तालुक्यातील अंबप इथल्या सतीश सर्जेराव हिरवे या मेंढपाळाच्या 20 मेंढ्यांचा विषबाधेने मृत्यू झाला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याने 40 मेंढ्यांना जीवदान मिळाले. यामध्ये मेंढपाळाचे मात्र 4 लाखाचे नुकसान झाले. पण याच गावातील एकाने 2 मृत मेंढ्या वाठार आणि वारणानगर इथं मटण विक्रेत्याला विकल्याने खळबळ उडाली असून संबंधितांवर पेठवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातकणंगले तालुक्यातील अंबप इथल्या सतीश सर्जेराव हिरवे यांच्या मेंढ्या गेल्या 2 दिवसांपासून अंबप गावच्या पश्चिमेकडील इंडस्ट्रीयल पार्क परिसरात चरत होत्या. बुधवारी दिवसभर चरल्यानंतर मेंढ्या सायंकाळी शेतकरी अशोक नाना माने यांच्या शेतात बसवण्यात आल्या. मात्र गुरुवारी सकाळी मेंढ्यांचे पोट फुगू लागल्याने सतीश हिरवे यांनी स्थानिक डॉक्टरांना उपचारासाठी बोलावले. उपचार सुरू असतानाच 5 मेंढ्यांचा मृत्यू झाला. सकाळी 11 वाजेपर्यंत परिस्थिती गंभीर झाल्याने शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवण्यात आले, परंतु तोपर्यंत मृत्यूची मालिका सुरू झाली होती. तात्काळ दाखल केलेल्या अधिकाऱ्यांच्या पथकाने वेळीच शीघ्र उपचार करून सुमारे 40 मेंढ्यांना वाचवले. सायंकाळी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर प्रवीण नाईक, डॉक्टर यशदीप कांबळे, डॉक्टर आरती दांडगे, डॉक्टर रजनीकांत अवताडे, डॉक्टर स्वरूप चाळके, डॉक्टर आर्यरत्न कांबळे यांनी मृत मेंढ्यांची पोस्टमॉर्टम करून नमुने तपासणीसाठी पाठवले. घटनास्थळी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान गावातील एका दलालाने एक मृत मेंढी वाठार इथं मटण विक्रेत्यास विकल्याची घटना उघडकीस आली. विषबाधेने मृत्यू झालेल्या मेंढ्या मटण विक्रेत्यास विकल्याचे कळताच वडगाव पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन या दलालावर गुन्हा दाखल केला आणि संबंधितांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मी सतीश सर्जेराव हिरवे, राहणार अंबप. काल मी याच परिसरात संध्याकाळी वस्तीला आल्यानंतर सकाळी 8 नंतर बकऱ्यांनी पोटफुगीसारखा असं म्हणजे दिसायला लागलं आणि खाजगी डॉक्टरांना बोलवून ट्रीटमेंट केली. त्याचा काही रिझल्ट आला नसल्यामुळे सरकारी पशुवैद्यकीय डॉक्टरांना संपर्क करून त्यांचा उपचार सुरू केला. पण त्याही उपचाराला काहीही इफेक्ट व्हायला नाही. 20 मेंढ्या त्यातून दाखवल्या. आज अंबप येथील पशुपालक श्री सतीश सर्जेराव हिरवे यांचा आज सकाळी आमच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर दांडगे मॅडम यांना फोन आला आणि अचानक मेंढ्यामध्ये मृत्यू व्हायला लागले अशा पद्धतीची तक्रार होती. त्यामुळे मॅडमनी तात्काळ येऊन या ठिकाणी पाहिले असता त्यांना थोडंसं पॉयझन सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे असं लक्षात आल्यानंतर त्यांनी पशुवैद्यकीय दवाखाना हेरले आणि पशुवैद्यकीय दवाखाना टोप येथील अधिकारी कर्मचारी यांना पाचारण केले. आणि सकाळपासून आज आमचं प्राथमिक जे उपचार चालू आहे ते सर्व उपचार सकाळपासून चालू आहे. टोटल त्यांचा 6 होता. त्यापैकी आज अखेर आतापर्यंत 20 मेंढ्या दगावलेल्या आहेत. मेंढ्यांची प्राथमिक तपासणी करून त्याचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. पोलीस विभागाला सुद्धा याची कल्पना देण्यात आलेली असून आता पोस्टमॉर्टम करून त्याचे पुढच्या तपासणीकरता जे आवश्यक नमुने आहेत ते सर्व नमुने ताब्यात घेऊन ते आम्ही पुढील कारवाईसाठी सादर करत आहोत. शिवसिद्ध न्यूजसाठी अंबपहून विकास कांबळे.